नमस्कार, मी ज्ञानेश्वर भारती, राहणार पंचाळेश्वर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मी विराट या कलिंगडाची लागवड केलेली आहे. तर 2.5 एकरामध्ये लागवड केलेली आहे. ह्या फळाची जी फिनिशिंग आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं या फळाला मागणी आहे. तर शेजारचा प्लॉट आहे ते 8 रुपये 25 पैशांनी गेलेला आहे आणि आपला 9 रुपये 30 पैशांनी प्लॉट गेलेला आहे. या फळाला मागणी असल्यामुळं आणि फळाची साईज चांगली असल्यामुळं या फळाला मागणी जास्त. शेजारचे जे दुसरे जे प्लॉट लावलेले आहेत ते येऊन पाहून गेलेले आहेत. तर पाहिल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं असं आलं की तुमच्या फळाची क्वालिटी चांगली आहे आणि कॅप्सूल फळ दिसतंय आणि आमच्यापेक्षा साईज मोठी, तर त्याच्यामुळं तुम्हाला भाव चांगला मिळत असं ते पहिलंच म्हणत होते आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला भाव जास्तच मिळालेला आहे. आम्ही सुरुवातीलाच कलिंगड लावले, ठिबक पण नवीन केलं, त्याच्यामुळे वाटलं की कलिंगड लावावं आणि त्याच्यापासून आमचा फायदा पण झाला. नवीन असल्यामुळं कलिंगडाचा निर्णय घेतला. आमचे शेजारी प्लॉट होते त्याच्यापेक्षा आमचा प्लॉट भारी आला आणि आम्हाला ह्याच्यापासून फायदा पण झाला. म्हणजे दुसऱ्यापेक्षा 1 रुपया भाव जास्त लागला. विराट कंपनीचं टरबूज आहे हे. विराट कंपनी चांगली आहे दुसऱ्या फळांपेक्षा आणि ह्याच्यामध्ये फायदा पण होतो भरपूर. आम्ही लावली, पुढच्या वर्षी पण लावू. का तर आम्हाला विराट कंपनी एक भैयानी दिली ती, आम्हाला माहिती नसून त्यांच्यामुळे आमचा फायदा झाला. आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. परत आम्ही खत पाणी वेळेत केलं सगळं माहिती नसल्यामुळं. तरी पण आमचे फळ चांगले झाले, साईज चांगली आहे. व्यापारी पण त्यांना दिले आम्हाला, भाव पण चांगला लागला त्याला. विराट कंपनी एकदम चांगली आहे, साईज पण चांगली ह्याची आणि कलर पण शायनिंग पण येतो ह्याला. एकदम काळा कलर आहे आणि परत कलिंगड पण खराब नाही होत आणि खराब होणार नाही. ह्याचा माल ट्रान्सपोर्टला पण जाऊ शकतो आणि आम्हाला खत लाल व्हायचे कलर नाही टाकायची गरज लागली. ह्याच्यामुळंच लाल झाले ऑटोमॅटिक जाग्यावरच. त्याच्यामुळं खर्च पण आम्हाला मापात झाला आणि आम्हाला ह्याच्यापासून फायदा पण झालाय. आम्ही कष्ट केले, खतं फितं सोडले आणि नवीन ठिबक असल्यामुळं तेवढी काही माहीत नव्हती आम्हाला. ज्यांना बी दिलं का विराट त्यांनाच मार्गदर्शन दिलं.